नमस्कार मंडळी, मी ज्योती, फार्मर ज्योती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवतोय भरलं वांग। आमच्याकडे झाला आहे अवकाळी पाऊस। या अशा वातावरणात चुलीवरचं झणझणीत भरलं वांग बनवायची आज इच्छा झाली आहे। चला तर मग या रेसिपीला सुरू करूया। यासाठी वांगी स्वच्छ धुवून बघून चिरून घ्या। शेंगदाणे कूट घ्या एका प्लेटमध्ये, त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्याबरोबरच ठेचलेला लसूण म्हणजे पाहिजेच, त्याशिवाय चव येणार नाही। त्याबरोबरच आपली महाराष्ट्राची शान म्हणजेच कांदा लसूण मसाला चटणी चवीप्रमाणे घ्या। चवीप्रमाणे मीठ, त्यात टाका 1 चमचा भर जिरे, मोहरी, एक अर्धा चमचा भर तीळ, कसुरी मेथी थोडीशी क्रश करून टाका। त्यावर वरून छान अशी कोथिंबीर, 1 चमचा भर तेल टाका आणि छान मिक्स करून घ्या। चला तर मग सारण तयार आहे। आता वांगी एक एक करून तयार सारण सगळ्या वांगींमध्ये भरून घेऊया। दोन चमचे तेल गरम झालं की त्यात टाकूयात मोहरी, कढीपत्ता, जिरे, एक एक करून सगळे वांगी टाकून घेऊयात तेलात। सगळे वांगी तेलात टाकून झाले की झाकण लावून 3 ते 4 मिनिटे शिजू देऊया। भाजी शिजतीये तोपर्यंत आपण फूल बघूया। चला, हे फूल कोणतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा। सगळी वांगी परतवून घ्या आणि आणखी 2 मिनिटं वाफवून घ्या। अर्धा कप पाणी घाला, झाकण लावून 4 ते 5 मिनिटं वाफवा आणि मग बघा भाजी कशी भन्नाट दिसते। झणझणीत भरलं वांग्याची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान होते चवीला। झणझणीत भरलं वांग तयार आहे। एका प्लेटमध्ये भाजी काढून घ्या आणि त्याच्यावर कोथिंबीर टाका छान। तयार आहे महाराष्ट्राची शान चुलीवरची भरली वांगी। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही अशी भाजी आहे।